पुढची बातमी. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक शहरातल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश आज अखेर मुंबईत पार पडला. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तळक, नयना घोलप, माजी नगरसेवक दिलीप दातीर यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी भाजप प्रवेश केलाय. त्यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये मोठा धक्का बसलाय. आणि बडगुजर यांची राजकीय कारकीर्द कशी राहिलेली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावरती एक नजर टाकूया. महापालिकेमध्ये सभागृह नेते होते, विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे माजी जिल्हा उपनेते खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. सलीम कुत्तासोबत पार्टी प्रकरणी ते अडचणीत आले. एसआयटी चौकशी लागली. 2014-2024 साली विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का पत्करावा लागला होता. 2 जून रोजी मुख्यमंत्री फडणवीसांची त्यांनी भेट घेतली होती आणि त्यानंतर वादही सुरू होता आणि चर्चाही सुरू झाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेतनं त्यानंतर बडगुजर यांची हकालपट्टी झाली. भर पत्रकार परिषदेमध्ये हे करण्यात आलं होतं. आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही, पण मी खरंच निष्पाप आहे. समाजाची सेवा करतो, समाजासाठी झटतो, पक्षासाठी जे ते काम केलं. परंतु अचानक नीतीने हाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली. दाऊद इब्राहिम बहुतेक त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असेल, त्याला शुद्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असते. दाऊद इब्राहिम, अजहर मसूद किंवा हे सगळे जे आता काही लोक अटकेत आहेत, तुरुंगात आहेत, दाऊदचे हस्तक, इक्बाल मिर्चीला तर शुद्ध करून घेतलेलंच आहे. आता दाऊदला घेतील, सलीम कुत्ताला घेतील, पण हा त्यांच्या पक्षाची ती विचारधारा आहे. अनेक लोक त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आले आहेत. स्वतः जे बोलतात ते जेलमध्ये जाऊन आले आहेत. त्याच्यामुळं स्वतः जे सकाळी 9 वाजता बोलतात ते जेलमध्ये राहून आले. टीका करणार जेलमध्ये राहून आले आहेत. तेवढा वेळ काय हे जेलमध्ये नव्हते. आता आपल्या कल्पना आहे, निवडणुका समोर आहे, महापालिकेच्या आहेत, जिल्हा परिषदच्या आहेत, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे आणि नाशिक जिल्हा तर आपला बालेकिल्ला आहे. त्याची कल्पना तुम्हाला आहे. आणि सुद्धा गेल्या वेळी 68 नगरसेवक 120 पैकी आपले या महापालिकेमध्ये निवडून आलेले होते. आणि आता किती करायचे? आपली बार 100 पार. हे त्यांच्या बरोबर गेलेले जे लोक आहेत त्यांची यादी माझ्याकडे आली. हे सगळे फिरत्या रंगमंचाचे सदस्य आहेत. ते फिरत्या रंगमंच कशा फिरतो? बबनराव घोलप 2 महिन्यापूर्वी शिंदे गटामध्ये होते, आले, आधी शिवसेनेत होते. त्यांच्या बरोबरचे बहुतेक लोक हे मूळ शिवसेनेचे कमी आहेत. कधी मनसेमध्ये आहेत, कधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, कधी भाजपमध्ये होते. आणि असे ते फिरत्या रंगमंचावर फिरत ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत. इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेले नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांनी आज भाजप प्रवेश केला. मात्र त्यांच्या प्रवेशापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. कारण बावनकुळेंनी सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही असं नमूद केलं होतं. मात्र दुपारी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावेळी खुद्द बावनकुळे उपस्थित असल्याचं बघायला मिळालं. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासाठी मंत्री गिरीश महाजनांनी मध्यस्थी केल्याचंही कळतंय. माजी मंत्री यांचंही नाव येत आहे, तसंच मनसेचे माजी महापौर आहे, 2 नावं त्यांची येत आहे, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्याची चर्चा आहे. अजून माझ्याशी आज चर्चा झाली नाहीये. मी मुंबईला गेल्यानंतर जर पुढे चर्चा झाली तर त्या ठिकाणी काही पुढे जाईल, पण आतापर्यंत माझ्याकडे कुठली चर्चा नाही. खरंच मला त्या ठिकाणी जेव्हा मी सकाळी पहाटे निघालो घरून आणि विमानात बसलो, विमानात लेट झालो, मला त्या ठिकाणी सकाळी मला वाटलं उद्या परवा आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे असा निर्णय त्या ठिकाणी होईल. पण माननीय गिरीश भाऊंनी आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश ठरवला. खरं तर मी आणि रवी चव्हाणजी नंतर आम्हाला त्या ठिकाणी हा पक्षप्रवेश ठरल्यानंतर शेवटी पक्षप्रवेश हा उद्या किंवा परवा असा विषय होता, पण आजच त्या ठिकाणी मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं गिरीश भाऊंनी आज ठरवलं. त्यामुळं आम्हाला जे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशाला येण्याकरता थोडा उशीर झाला.
सुधाकर बडगुजर यांच्याबाबतची नितेश राणे यांची भूमिका अचानक बदललेली आहे. नितेश राणे यांच्याकडनं बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाचं स्वागत करण्यात आलंय. बडगुजर यांचा हिंदुत्वाच्या दिशेने जोरदार प्रवास सुरू असल्याचं नितेश राणे म्हणतात. ते भाजपात येत असतील तर हरकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नितेश राणे यांनी बडगुजर यांच्यावर केलेल्या आरोपांचा जुना व्हिडिओ या सगळ्या प्रकारात आता व्हायरल झालेला आहे. दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता, आता त्याच्या नावातच कुत्ता आहे अध्यक्ष महोदय, त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष महोदय. पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो. एक मिनिट अध्यक्ष महोदय, हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे. अध्यक्ष महोदय, बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे. त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आम्हाला आमच्या बरोबर घेतोय किंवा मोठ्या धोरणाने आवाज करतोय. म्हणून मला असं वाटतं, कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही.